हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ओके, डॉट प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्ट देखील म्हणतोय. ओके, स्केलर का म्हणतो? कारण की जेव्हा आपण कुठल्याही दोन वेक्टरचे डॉट प्रोडक्ट करतो तर जे आन्सर आहे ते आपल्याला स्केलर मिळतो, मीन्स कॉन्स्टंट मिळतो. ओके, दे बघा आता डॉट प्रोडक्ट केलं कसं जात आहे चेक करा. ओके, दोन वेक्टर आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी. ओके, हे दोन वेक्टर आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी, आणि यांच्या मधला जो अँगल आहे तो आहे थीटा. ओके, देखीए बघा आता या वेक्टर ए आणि वेक्टर बी चे आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचे आहे, स्केलर प्रोडक्ट. ठीक, तर डॉट प्रोडक्ट आपण डिनोट करतोय, तर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू. ओके, डॉट प्रोडक्ट म्हटलं तर मध्ये डॉट तुम्हाला डिनोट करायचं आहे. ठीक आहे, देख मग वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस ऑफ थीटा. ओके, हा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला. ठीक आहे, कुठल्याही दोन वेक्टरच्या जर आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचे असेल तर काय करतो आपण, जसं इथे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय करणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. मॅग्निट्यूड ऑलरेडी प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. काय करणार आपल्याला वेक्टर ए आणि वेक्टर बी या दोघांचा मॅग्निट्यूड काढायचा आहे इंटू कॉस ऑफ थीटा. थीटा मीन्स वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या मधला जो अँगल आहे तो थीटा. ओके, अँगल जो आहे तो 0 पेक्षा ग्रेटर और इक्वल ओके असणार, बट लेस दॅन इक्वल टू पाय असेल. ठीक आहे, देख जो अँगल आहे तो 0 आणि पायच्या मध्ये असणार आहे. ठीक, देख तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला दोन वेक्टरच्या मधला अँगल देखील काढण्याकरिता तो प्रश्न विचारेल. मग आता दोन वेक्टरच्या मधला अँगल कसा काढता येईल या फॉर्म्युलावरून चेक करा. ठीक आहे, काय म्हटलं फॉर्म्युला, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस ऑफ थीटा. ओके, आता वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी ते मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल टू च्या अलीकडे तर डिव्हिजन मध्ये बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला इथे की वेक्टर ए डॉट वेक्टर बी ऍज इट इज लिहिलेला आहे आणि दोन टर्म्स डिव्हिजन मध्ये इकडे अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू काय राहिलेलं आहे कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, तर हा सेम फॉर्म्युला आपण अँगल फाइंड आउट करण्याकरिता आपण यूज करू शकतोय. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युला काय आहे, डॉट प्रोडक्ट काय म्हणतो, जर वेक्टर ए डॉट वेक्टर बी या दोन वेक्टरचे जर आपल्याला डॉट प्रोडक्ट जर काढायचे असेल, ओके, आणि त्या दोन्ही वेक्टरच्या मध्ये जर आपल्याला अँगल माहिती असेल थीटा, ओके, तर आपण दोघांच्या डॉट प्रोडक्ट करू शकतोय हा फॉर्म्युला यूज करून. जर इन केस त्याने आपल्याला वेक्टर ए आणि वेक्टर बी गिवन दिलेला आहे, ओके, आणि दोन्ही वेक्टरचे मॅग्निट्यूड, ओके, ऑब्वियस आहे वेक्टर माहिती आहे तर वेक्टरचे मॅग्निट्यूड आपण काढू शकतो. ओके, आणि जर दोन्ही वेक्टरच्या मधलं जर आपल्याला अँगल जर काढायचे असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, cos थीटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. ओके, काय न्यूमेरिकल बघू. वेक्टर आहे वेक्टर ए इज इक्वल टू 2i कैप प्लस 3j कैप प्लस k कैप एंड सेकंड वेक्टर आहे वेक्टर b. वेक्टर b इज इक्वल टू i कैप प्लस 2j कैप प्लस k कैप. ओके, दो वेक्टर त्यांनी गिवन दिले आहे वेक्टर ए एंड वेक्टर बी, एंड दोन्ही वेक्टरच्या मधला जो अँगल आहे तो देखील त्यांनी आपल्याला गिवन दिला आहे. तो अँगल आहे π/4. ओके, मीन्स थीटा त्यांनी आपल्याला गिवन दिलेला आहे. ठीक आहे, तसंच लक्ष द्या, वेक्टर ए इज इक्वल टू 2i कैप प्लस 3j कैप प्लस k कैप, वेक्टर बी इज इक्वल टू i कैप प्लस 2j कैप प्लस k कैप, आणि दोन्ही वेक्टरच्या मधला जो अँगल आहे तो आहे π/4, मीन्स थीटा इज इक्वल टू π/4. आता आपल्याला दोन्ही वेक्टरचे डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचे आहे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी. ओके, मग आता फॉर्म्युला आपल्याकडे सिन्स
वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता तो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू कॉस ऑफ थीटा. जर वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जर आपल्याला डॉट प्रोडक्ट जर काढायचे असेल तर आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए माहिती नाहीये, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी नाही माहिती आहे, कॉस ऑफ थीटा थीटा आपल्याला माहिती आहे, थीटा मीन्स दोन्ही वेक्टरच्या मधला अँगल. पण या दोन्ही वेक्टरचे मॅग्निट्यूड माहिती नाही, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करणे. मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए हे आपण कुठनं काढू? ऑब्वियस आहे वेक्टर ए वरनं काढू आपण. ठीक आहे. मग सोल्युशन मध्ये तुम्हाला लिहिलं आहे गिवन काय आहे वेक्टर ए इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस k कॅप. देन वेक्टर बी इज इक्वल टू i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. ओके. आता या दोन्ही वेक्टरचे आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करू. मॅग्निट्यूड ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत. ओके. मग वेक्टर ए चे मॅग्निट्यूड आपण काढतोय. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ काय फॉर्म्युला जातो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ x मीन्स कोएफिशिएंट ऑफ i कॅप कोण आहे 2. ओके. 2 स्क्वेअर प्लस y मीन्स कोएफिशिएंट ऑफ j कॅप 3 स्क्वेअर. ओके. प्लस z स्क्वेअर मीन्स कोएफिशिएंट ऑफ k कॅप 1 स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 4 2 स्क्वेअर 4 here 9 plus 1 means magnitude of vector A is equal to root of 14. Okay. Then त्यानंतर magnitude of vector A माहिती झालं. आता magnitude of vector B find out करू. ओके. then त्यानंतर and magnitude of vector B is equal to root of formula same x square plus y square plus z square is equal to root of x. X means coefficient of I cap 1. Okay. 1 square plus y square coefficient of j cap 2 square plus z 1. Okay. 1 square is equal to root of 1 square 1 plus 4 plus 1 is equal to root of 6 magnitude of vector B. ओके. काय केलं आपण मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए काढलं, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी काढलं. ठीक आहे. पुन्हा गिवन त्याने दिलेलं आपल्याला थीटा म्हणजे दोन्ही वेक्टरच्या मधला अँगल π/4. ओके. तो मेन्शन करा तिथे. ठीक आहे. लेट थीटा बी द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. ओके. वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या मधला जो अँगल आहे त्याला आपण थीटाने डिनोट केलेला आहे. Okay, then that is theta is equal to π/4. Okay, हे गिवन दिलं त्याने की theta is equal to किती आहे π/4. ओके. ते as it is आपण लिहिलेलं आहे. ओके. आता आपण फॉर्म्युला यूज करू. ठीक. काय फॉर्म्युला करतो सिन्स वेक्टर A डॉट वेक्टर B is equal to magnitude of vector A. ओके. into magnitude of vector B into cos of theta is equal to मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण फाइंड आउट केला रूट ऑफ 14. ओके. रूट ऑफ 14 इनटू रूट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी रूट 6. ओके. त्यानंतर कॉस ऑफ थीटा. ओके. कॉस ऑफ थीटा थीटा इज इक्वल टू π/4. ओके. ऍज इट इज लिहितो आहे π/4. ओके. काय केलं आपण व्हॅल्यूज पुट केल्या. ठीक आहे. फक्त कॅल्क्युलेशन करणे आहे इज इक्वल टू हे दोन्ही टर्म्स चेक करा. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही रूट मध्ये आहे तो रूट कॉमन अँड 14 into 6 here into इकडे काय आहे cos of π/4. ओके. and cos of π/4 45. ओके. and cos of π/4 1/√2. ओके. 1/√2. ओके. डन. देन इज इक्वल टू आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणे आहे. काय मिळेल आपल्याला द रूट ऑफ 84. ओके. देन अँड डिव्हिजन मध्ये रूट ऑफ 2. सेम दोन्ही फ्रॅक्शन रूट मध्ये आहे, रूट कॉमन घ्यायचे आणि 2 ने भाग दिले. ठीक आहे. 2 ने डिवाइड करू द्या.
म्हणजे जे फायनल आन्सर येईल आहे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द रूट ऑफ 42. ओके देन तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला रूट ऑफ 42. ओके आपण स्टार्टिंगला काय बोललो होतो आपण काय शिकतो आहे डॉट प्रोडक्टला आपण पुन्हा काय बोलतो आहे स्केलर प्रोडक्ट. का बरं कारण की आपलं जे फायनल आन्सर आहे जेव्हा तुम्ही दोन वेक्टरचे डॉट प्रोडक्ट कराल तर मिळणारे जे आन्सर आहे ते स्केलर मिळतो कॉन्स्टंट मिळतो. लक्षात आलं काय बोलायचं त्यामुळे आपण डॉट प्रोडक्टला काय म्हणतो आहे स्केलर प्रोडक्ट. पुन्हा एक न्यूमेरिकल बघू आपण. दोन वेक्टर त्यांनी गिवन दिले आहे वेक्टर ए इज इक्वल टू 2i कॅप प्लस j कॅप प्लस 2k कॅप वेक्टर b इज इक्वल टू i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप. ओके आणि देन वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या मधला जो अँगल आहे थीटा आपण ज्याला डिनोट करतोय तो आहे π/3. ओके आता तो म्हणतोय की वेक्टर ए डॉट वेक्टर बी फाइंड आउट करा. ठीक आहे वेक्टर ए डॉट वेक्टर बी. मग वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा फॉर्म्युला काय होता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू cos ऑफ थीटा. मग आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आपल्याला माहिती नाही आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी देखील माहिती नाही आहे cos ऑफ थीटा आपल्याला माहिती आहे. म्हणजे आधी आपल्याला दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करणे आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. ओके मग सोल्युशन मध्ये आधी जे गिवन दिले आहे ते आपल्याला ऍज इट इज लिहिणे आहे. ओके गिवन वेक्टर ए इज इक्वल टू 2i कॅप प्लस j कॅप प्लस 2k कॅप वेक्टर b इज इक्वल टू i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप. ओके आता या दोन्ही वेक्टरचे आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे फर्स्ट वेक्टर a. ओके therefore the magnitude of vector a is equal to root of काय फॉर्म्युला होतो मॅग्निट्यूड the root of x square plus y square plus z square is equal to root of x means coefficient of I cap 2 है. okay 2 square plus here y 1 square plus z 2 square is equal to the root of 2 square 4 plus 1 okay and 2 square plus 4 okay 4 plus 4 8 plus 1 9 root of 9 and root of 9 is equal to 3 means magnitude of vector a is equal to 3. okay similarly magnitude of vector b आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. okay and magnitude of vector b is equal to root of same formula x square plus y square plus z square is equal to root of x square x means coefficient of I cap किती इथे 1 ओके means इथे मिळतं आपल्याला 1 square plus y square coefficient of j cap 1 okay 1 square plus coefficient of z means coefficient of k cap 3 okay 3 square is equal to root of 1 square 1 plus 1 square 1 plus 3 square 9 means magnitude of vector b is equal to root of 11. okay काय केलं आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए माहिती नव्हतं आपण फाइंड आउट केलं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी माहिती नव्हतं ते देखील फाइंड आउट केलं. आता आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी माहिती झालं आता आणि थीटा पण आपल्याला माहिती आहे थीटा इज इक्वल टू π/3. ओके तर आपण तो फॉर्म्युला यूज करू पण थीटा आपण डिनोट केलेला नाही आपण आधी थीटा डिनोट करू. ओके लेट theta be the angle between vector a and vector b that is theta is equal to π/3. ओके हे कुठे आलं आहे π/3 ऑलरेडी गिवन दिलेलं आहे. ओके ते मग आता आपण डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करू. ओके सिन्स काय फॉर्म्युला होता तो वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a into magnitude of vector b into cos of theta is equal to आता magnitude of vector a ऑलरेडी आपण फाइंड आउट केला 3 ओके is equal to 3 magnitude of vector b root of 11 okay root of 11 cos of theta theta ऑलरेडी माहिती आहे theta is equal to π/3 okay
pi by 3, then is equal to here 3 into root 11 means 3 root 11 as it is, then here into cos of pi by 3, pi by 3 is 60, cos of 60 1 by 2, okay, here 1 by 2 as it is, means vector A dot vector B is equal to किती मिळते आहे 3 root of 11 upon 2, ठीक आहे, हे झालं आपलं डॉट प्रोडक्ट. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. आपल्याला दोन वेक्टर त्यांनी गिवन दिले आहे. वेक्टर A is equal to minus I cap plus 2j cap plus 2k cap and वेक्टर B is equal to त्यांनी गिवन दिला आहे I cap plus 2j cap plus k cap, ओके, आणि पुन्हा त्यांनी गिवन दिला आहे वेक्टर A डॉट वेक्टर B is equal to 9, ओके, तीन कंडिशन त्यांनी गिवन दिले आहे. वेक्टर A, वेक्टर B आणि वेक्टर A आणि वेक्टर B चे डॉट प्रोडक्ट त्यांनी गिवन दिले किती आहे ते 9. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे अँगल थीटा वेक्टर A आणि वेक्टर B च्या मधला अँगल, ओके. मग आता अँगल कसा फाइंड आउट करायचा, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो, ठीक आहे, की डॉट प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B इनटू कॉस ऑफ थीटा. त्याच्यावरून आपण एक फॉर्म्युला तयार करतो, ओके. काय फॉर्म्युला देतो, कॉस थीटा इज इक्वल टू वेक्टर A डॉट वेक्टर B अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B, बरोबर. मग हा फॉर्म्युला आपण यूज करून थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला वेक्टर A डॉट वेक्टर B माहिती आहे. वेक्टर A डॉट वेक्टर B त्याने गिवन दिलाय नाही. आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A, नाही माहिती. आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B, ते देखील माहिती नाही आहे. म्हणजे आपल्याला आधी मॅग्निट्यूड फाइंड आउट करणे दोघांचे, ओके. मग आता सोल्युशन मध्ये जे गिवन दिले ते आपण आधी ऍज इट इज लिहू, ओके. गिवन वेक्टर A इज इक्वल टू माइनस I कैप प्लस 2j कैप प्लस 2k कैप. वेक्टर B इज इक्वल टू I कैप प्लस 4j कैप प्लस k कैप, ओके. आणि पुन्हा काय गिवन दिलाय, डॉट प्रोडक्ट त्यांनी गिवन दिलाय वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू 9, ओके. मग आता त्यानंतर आपल्याला दोघांचे आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. तर मी आता वेक्टर A चे मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो आहे, ओके. सिन्स द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A इज इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. आता ज्या व्हॅल्यूज पाहिजे त्या पुट करू आपण. x स्क्वेअर, x मीन्स कोएफिशिएंट ऑफ I कॅप, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A काढतोय तर A मध्ये चेक करणे आहे. I कॅप चे कोएफिशिएंट -1 आहे, ओके, इज इक्वल टू इन रूट -1 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, y मीन्स कोएफिशिएंट ऑफ J कॅप 2, ओके, 2 स्क्वेअर प्लस z स्क्वेअर, z मीन्स कोएफिशिएंट ऑफ K कॅप 2, ओके, 2 स्क्वेअर. Magnitude of vector A is equal to root of here -1 square means 1 plus 2 square 4 plus 2 square 4 is equal to root of 9 and root of 9 means 3, means magnitude of vector A 3. Then similarly magnitude of vector B देखील आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, ओके. and magnitude of vector B is equal to root of same formula x square plus y square plus z square is equal to root of x square, x means coefficient of I cap, B मध्ये coefficient of I cap 1, okay, 1 square plus y square coefficient of J cap 4, 4 square plus z square coefficient of K 1 square is equal to root of 1 square 1, 4 square 16 plus 1 is equal to root of 18. and root of 18 ला आपण पुन्हा सिम्प्लिफाइड करू शकतो आहे. root of 18 ला मी लिहू शकतो आहे root of 9 into 2, डन. मग 9 चा स्क्वेअर रूट निघतो आहे, म्हणजे therefore the magnitude of vector B is equal to 3 root 2, ओके. काय केलं आपण मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A काढला आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B काढला आहे आणि आपल्याला वेक्टर A डॉट वेक्टर B व्हॅल्यू माहिती आहे. तर आपण आता हा फॉर्म्युला यूज करू शकतो, ओके. पण हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर थीटा काय मेन्शन करणे आवश्यक आहे, ओके. मग तिथे लिहा लेट थीटा
be the angle between वेक्टर A and वेक्टर B. ओके, आता आपण फॉर्म्युला यूज करू. therefore काय फॉर्म्युला आहे तो? cos theta is equal to वेक्टर A dot वेक्टर B upon magnitude of वेक्टर A into magnitude of वेक्टर B is equal to वेक्टर A dot वेक्टर B ऑलरेडी गिवन दिला आहे. किती आहे? 9. ओके, 9 as it is upon magnitude of वेक्टर A. magnitude of वेक्टर A 3. ओके, 3 into magnitude of vector B 3 root 2. okay, 3 root 2 then is equal to 9 upon 10 to 3 9 root 2. okay, here 9 divided to the है म्हणजे काय मिळतं आहे? the cos of theta is equal to 1 by root 2. okay, त्याचे आन्सर आपल्याला मिळाला आहे cos theta is equal to 1 by root 2. तो cos theta आहे, cosine of theta अँगल. आपल्याला त्यांनी विचारला अँगल थीटाची व्हॅल्यू. ही थीटाची व्हॅल्यू नाही, ही cos of theta ची व्हॅल्यू आहे. मग आता cos of theta ची व्हॅल्यू कशी, सॉरी थीटाची व्हॅल्यू कशी काढते? तर इक्वल टू च्या पलीकडे काय चेक करा? cos. तर इक्वल टू च्या पलीकडे पण cos अरेंज करा. ओके, मग पलीकडे काय दिसतंय? 1 by root 2. मग 1 by root 2 च्या ऐवजी cos लिहिता येईल का? हो, लिहिता येईल. 1 by root 2 च्या ऐवजी cos कसं लिहिता येईल आहे? तर cos pi by 4 मीन्स होतो आहे 1 by root 2. ओके, cos pi by 4 इज इक्वल टू काय होत आहे? 1 by root 2. तर मग 1 by root 2 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो? cos pi by 4. ओके, मीन्स 45. ओके, म्हणजे इथे लिहितो आहे therefore the cos of theta is equal to cos of pi by 4. ओके, काय लिहिलं? 1 by root 2 च्या ऐवजी cos pi by 4 लिहिलाय. जर cos theta is equal to cos pi by 4 होत असेल आहे तर therefore theta is equal to किती आहे? pi by 4. हे आपलं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. ओके, बघा आता डॉट प्रोडक्टचे बरेचसे जे न्यूमेरिकल आहे ते आपण प्रॉपर्टीज यूज करून सॉल्व्ह करतो किंवा 12th स्टँडर्ड मध्ये बरेचशे वेक्टर मध्ये बरेचशे आपल्याला प्रॉपर्टीज यूज करायचे आहे वेक्टर्स. ओके, मग त्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघू. सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स आर कम्युटेटिव्ह. ठीक, मीन्स कुठल्याही दोन वेक्टरचे जर आपल्याला स्केलर प्रोडक्ट करायचे असेल, ओके, तर त्या वेक्टरची जी पोझिशन आहे डॉट प्रोडक्ट करते वेळेस ते तुम्ही इंटरचेंज करू शकता. म्हणजे काय? तसेच लक्षात घ्या. मीन्स जर वेक्टर ए डॉट वेक्टर बी जर असेल, ओके, तर तुम्ही त्याच्याऐवजी लिहू शकता वेक्टर बी डॉट वेक्टर ए. ओके, असं का बरं? कारण की व्यवस्थित लक्ष द्या, वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा जो फॉर्म्युला होता तो काय होता? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस ऑफ थीटा. बरोबर, हा फॉर्म्युला होता. आता व्यवस्थित लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय म्हटलं? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड मीन्स कॉन्स्टंट. ओके, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी मीन्स कॉन्स्टंट. कॉस ऑफ थीटा, थीटाची जर व्हॅल्यू पुट केली तर अँगल व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला? ऑब्वियस आहे, कॉन्स्टंटच मिळणार आहे. बरोबर आहे. ओके, म्हणजे याच्या टर्म्स आहे हे सगळे कॉन्स्टंट आहेत. ओके, आणि कॉन्स्टंटची जर पोझिशन मल्टिप्लिकेशन म्हणजे जर आपण चेंज केली तर काही फरक पडत नाही. जसं 2 into 3 कितीला आहे? 6 आणि 3 into 2 6. बरोबर आहे. जर कॉन्स्टंटची जर आपण पोझिशन जर इंटरचेंज केली तर काही फरक पडत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर याच्यावरती जर असं पण लिहिलं काय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी च्या ऐवजी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि cos थीटा ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. बरोबर, कारण हे दोन्ही कॉन्स्टंट आहे, तुम्ही पोझिशन इंटरचेंज करू शकता. बरोबर आहे, जसं आता मी 2 into 3 आणि 3 into 2 सांगितलं. ओके, पण जर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस ऑफ थीटा जर होत असेल सिक्वेन्स वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर ए वेक्टर बी. ओके, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थीटा म्हणजे आपण काय लिहू शकतो? वेक्टर बी डॉट वेक्टर ए. बरोबर आहे, हा फॉर्म्युला. जर वेक्टर बी डॉट वेक्टर ए चे जर डॉट प्रोडक्ट करायचे असेल तर आपण असंच एक्सपांड करू. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय होत आहे की वेक्टर ए डॉट वेक्टर बी च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? वेक्टर बी डॉट वेक्टर ए. म्हणजे
कुठलेही दोन वेक्टरचे जे डॉट प्रोडक्ट आहे ते कसं असते, कम्युटेटिव्ह इन नेचर असते. मीन्स तुम्ही त्या वेक्टर्सची पोझिशन इंटरचेंज करू शकता, पण मध्ये जो डॉट आहे तो दिसणे आवश्यक आहे. ठीक आहे, तो लिहिणे आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, द स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज द स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी काय म्हणतात, ठीक आहे, जर तुम्ही कुठल्याही वेक्टरचे जर त्याच्यात सोबत जर मल्टिप्लिकेशन करत असाल, मीन्स कन्सिडर करा वेक्टर ए चे मल्टिप्लिकेशन आपण वेक्टर ए सोबतच जर केलं, ओके, तर मिळणारे जे आन्सर आहे ते त्याच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर इतकं मिळत आहे. ओके, त्यामुळे आहे जर तुम्ही वेक्टर ए डॉट वेक्टर ए जर केलं, ओके, तर तुम्हाला मिळणारा जे आन्सर आहे, ओके, ते काय मिळेल, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए चा स्क्वेअर. ओके, दे एक न्यूमेरिकल बघू आपण. वेक्टर आहे, वेक्टर ए इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. ओके, दे आता आपल्याला चेक करायचं आहे की जर मी वेक्टर ए डॉट वेक्टर ए जर फाइंड आउट केलं तर मिळणारे जे आन्सर आहे ते त्याच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर एवढं मिळते की नाही. बरोबर आहे. मग आता डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे, जर आपण वेक्टर ए आणि वेक्टर बी जर कन्सिडर जर केलं होतं आपण, ओके, काय फॉर्म्युला तो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला होता दोन वेक्टरचे जर डॉट प्रोडक्ट करायचे असेल तर. ओके, पण आता वेक्टर ए चे डॉट प्रोडक्ट वेक्टर ए सोबत करायचे आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू, तर मग फॉर्म्युला काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. ओके, वेक्टर बी च्या ऐवजी वेक्टर ए आला, बरोबर आहे, आणि इनटू कॉस ऑफ थीटा. म्हणजे आता हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. ओके, मग हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आधी वेक्टर ए चे आपल्याला मॅग्निट्यूड माहिती पाहिजे. ओके, मग वेक्टर ए चे मी मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो आहे. ठीक आहे, मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू फॉर्म्युला रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स, एक्स मीन्स कोएफिशिएंट ऑफ आई कैप 1 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, वाय मीन्स कोएफिशिएंट ऑफ जे कैप 1 स्क्वेअर प्लस झेड, झेड मीन्स कोएफिशिएंट ऑफ के कैप 1 स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 1 स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू रूट ऑफ 3 मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए किती मिळणार आपल्याला, रूट ऑफ 3. बरोबर आहे. त्यानंतर मग आता वेक्टर ए डॉट वेक्टर ए आपल्याला काढायचे आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए माहिती आहे, कॉस ऑफ थीटा, थीटा मीन्स अँगल बिटवीन बोथ वेक्टर. आता कोणत्या वेक्टर बद्दल आपण डिस्कस करतोय, वेक्टर ए अँड वेक्टर ए सेल्फ, म्हणजे मी वेक्टर ए बद्दल डिस्कस करतोय, म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर ए आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग मला सांगा वेक्टर ए हा वेक्टर ए सोबत अँगल किती करत असणार, ऑब्वियसली अँगल तर होतच नाहीये, म्हणजे अँगल किती असणार आहे तिथे 0. लक्षात येत आहे, स्वतः जो वेक्टर ए आहे तो स्वतः सोबत अँगल किती करणार आहे, काहीच नाही, अँगल करणारच नाहीये तो, म्हणजे अँगल किती असेल 0. बरोबर आहे, म्हणजे सिन्स थीटा इज इक्वल टू किती आहे 0. ओके, आता आपण फॉर्म्युला यूज करू. सिन्स वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू कॉस ऑफ थीटा. ओके, दोन्ही मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कसाला, कारण की दोन्ही वेक्टर ए चे आहेत ज्यांचे आपण डॉट प्रोडक्ट करतोय. बरोबर आहे. ओके, आता व्हॅल्यूज पुट करा. इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए किती मिळते आपल्याला, √3. ओके, √3 इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए पुन्हा रूट ऑफ 3. ओके, अँड कॉस ऑफ थीटा, कॉस ऑफ थीटा, थीटा मीन्स 0. पुट करतोय तिथे 0 इज इक्वल टू √3 इनटू √3 मीन्स काय होईल आहे √3 स्क्वेअर. बरोबर आहे, a इनटू a स्क्वेअर सेल √3 इनटू √3 स्क्वेअर. ओके, एंड देन cos of 0, cos 0 is equal to 1. ओके, मीन्स फायनल वेक्टर a डॉट वेक्टर a इज इक्वल टू काय मिळत आहे √3 स्क्वेअर. हे स्टेटमेंट म्हणतो. स्टेटमेंट काय म्हणतो आहे, जर कुठल्याही वेक्टरचं जर तुम्ही स्केलर प्रोडक्ट कराल त्याच वेक्टर सोबत, ओके, डॉट प्रोडक्ट जर कराल त्याच वेक्टर सोबत, तर मिळणारे जे आन्सर आहे ते त्याच्या मॅग्निट्यूडच्या
स्क्वेअर एवढं मिळते. मग इथे स्क्वेअर दिसतो आपल्याला कुणाच्या √3 आणि √3 काय होतं वेक्टर एचं मॅग्निट्यूड होतं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जी आपल्याला प्रॉपर्टी सांगितली आहे ती बरोबर आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर इज 0. ओके. जर तुम्ही कुठल्याही दोन परपेंडिक्युलर वेक्टर्सचं जर डॉट प्रोडक्ट केलं तर मिळणारा जे आन्सर आहे ते काय असणार आहे म्हटलं त्यांनी 0. ओके. मीन्स जर वेक्टर ए आणि वेक्टर बी हे जर परपेंडिक्युलर असेल, ओके, वेक्टर ए आणि वेक्टर बी जर परपेंडिक्युलर असेल तर त्याचे जे डॉट प्रोडक्ट आहे इज इक्वल टू किती असेल आहे 0 वेक्टर. ठीक आहे. मिळणारा आन्सर आहे ते 0 असणार आहे. लक्ष देता काय बोलायचं. ओके. दे जसं व्यवस्थित लक्षात घ्या 0 का बरं मिळतो आहे. ओके. वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू कॉस ऑफ थीटा. ओके. हा फॉर्म्युला आहे डॉट प्रोडक्टचा. मग आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी ऑब्वियसली नॉन झिरो असणार आहे जर ते एक्झिस्ट करत आहे तर. ओके. म्हणजे ते ऍज इट इज लिहितो मी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी अँड कॉस ऑफ थीटा. थीटा मीन्स अँगल बिटवीन बोथ. बघा आता वेक्टर ए आणि वेक्टर बी कसे आहेत परपेंडिक्युलर. जर परपेंडिक्युलर असेल तर अँगल किती असेल π/2. बरोबर आहे 90 डिग्री. ओके. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती आहे π/2 जर दोन्ही परपेंडिक्युलर आहेत तर म्हणजे थीटा पुट करा तिथे द कॉस ऑफ π/2 ओके इज इक्वल टू magnitude of vector A into magnitude of vector B as it is and cos of π/2 cos of 90 0. Okay. and 0 into any term 0 means vector A dot vector B is equal to किती मिळते आहे 0. कधी जर दोन्ही वेक्टरच्या मधला अँगल किती असेल 90 means दोन्ही वेक्टर कसे असेल परपेंडिक्युलर. ओके. नेक्स्ट आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ बेसिक वेक्टर्स और डॉट प्रोडक्ट ऑफ बेसिक वेक्टर्स. ओके. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक. प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं आय कॅप काय आहे जे कॅप काय आणि के कॅप काय. बरोबर. हे काय होते हे युनिट वेक्टर्स होते अलॉंग कोऑर्डिनेट ऍक्सिस. ओके. व्यवस्थित डायग्राम मध्ये लक्ष द्या. ठीक. ही एक्स ऍक्सिस आहे y ऍक्सिस अँड z ऍक्सिस. ओके. 3 ऍक्सिस असतात. देख मग आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बोललो होतो काय की x ऍक्सिसच्या अलॉंग त्याचा जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण कशाने डिनोट करतो आय कॅप. बरोबर आहे. युनिट वेक्टर हे ओरिजिन आहे आणि युनिट वेक्टर. ओके. याला आपण डिनोट केलं होतं आय कॅप. युनिट वेक्टर म्हणजे काय म्हटलं होतं द वेक्टर having magnitude 1. ओके. देन म्हणजे हा वेक्टर याचे जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड लेंथ किती असेल 1 पण याची जी डायरेक्शन आहे ती सेम असेल जी कोणाची आहे एक्स ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिस आणि त्याचे जे युनिट वेक्टर आहे आय कॅप या दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे सेम. ओके. फरक काय तर आय कॅपची जी मॅग्निट्यूड आहे ती किती असणार आहे 1. ओके. सिमिलर y ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण कशाने डिनोट करतो आहे जे कॅप. ओके. इथे जे कॅप आणि y ऍक्सिस दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम. बरोबर आहे. फरक काय तर जे कॅपचे जे मॅग्निट्यूड आहे ते काय आहे 1. का बरं कारण की इट इज युनिट वेक्टर. ओके. युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड 1. ओके. त्यानंतर नेक्स्ट झेड ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे ओके त्याला आपण कशाने डिनोट करतो आहे के कॅप. डन. मग के कॅपची जी मॅग्निट्यूड आहे ते किती असेल 1 आणि के कॅपची डायरेक्शन सेम असेल जी डायरेक्शन कोणाची आहे झेड ऍक्सिस. ओके. हे प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. आता हे बेसिक वेक्टर्स आहे यांचे डॉट प्रोडक्ट कसं करायचं ते आपण चेक करू. ठीक आहे. काही प्रॉपर्टीज आहे व्यवस्थित लक्ष द्या. सगळं एक्स ऍक्सिस आणि y ऍक्सिस ह्या दोन्ही ऍक्सिस एकामेकावर कशा असतात परपेंडिक्युलर. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर मीन्स दोघांच्या मधलं अँगल किती असेल 90. सिमिलर एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ठीक आहे हे देखील
कशी असेल परपेंडिकुलर म्हणजे दोघांच्या मधला अँगल 90 डिग्री. y ऍक्सिस अँड z ऍक्सिस बोथ आर परपेंडिकुलर टू इच मीन्स अँगल 90. म्हणजे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिकुलर आहे आणि तिघांच्या मधला अँगल कसा आहे 90 डिग्री. जर तिन्ही ऍक्सिस जर परपेंडिकुलर असेल एकमेकांना तर त्यांचे युनिट वेक्टर्स देखील कसे असेल परपेंडिकुलर. जर तीनही ऍक्सिसच्या मधला अँगल आपसातला जर 90 डिग्री असेल तर तीनही युनिट वेक्टरच्या मधला जो अँगल आहे तो किती असेल 90 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे आय कॅप आणि जे कॅप हे कसे असेल एकमेकांवरती परपेंडिकुलर. मीन्स आय कॅप आणि के कॅप परपेंडिकुलर टू इच, देन जे कॅप अँड के कॅप परपेंडिकुलर टू इच. कळते का आपल्याला इथं? म्हणजे आय कॅप परपेंडिकुलर असेल जे कॅपला, बरोबर. देन आय कॅप परपेंडिकुलर असेल के कॅपला, बरोबर आहे. आणि जे कॅप देखील परपेंडिकुलर असेल के कॅपला. ओके. जर हे बरोबर आहे तर यांच्यामधला जो अँगल आहे तो किती असेल 90 डिग्री. बरोबर आहे. और पाय पाय. बरोबर आहे. ओके. हे लक्षात ठेवा. ओके. आता ही कंडिशन आपल्याला यूज करायची आहे प्रॉपर्टीज मध्ये. आपण प्रिव्हियसली बघितलं होतं याच व्हिडिओमध्ये काय की जर दोन वेक्टर जर परपेंडिकुलर असेल तर त्यांचे डॉट प्रोडक्ट किती असतो 0. बरोबर आहे. ओके. मग आता इथे वेक्टर आय कॅप अँड जे कॅप हे दोघे कसे आहेत परपेंडिकुलर आहेत. बरोबर. मग जर आय कॅप आणि जे कॅप जर परपेंडिकुलर असेल तर या दोघांचे डॉट प्रोडक्ट किती मिळेल आपल्याला 0. का बरं? कारण की द स्केलर प्रोडक्ट ऑफ परपेंडिकुलर वेक्टर इज 0. ओके. म्हणजे आपण लिहू शकतो आहे काय की आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0. ओके. सिमिलर आय कॅप के कॅप दोघे कसे आहेत परपेंडिकुलर. मग आय कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू देखील किती मिळेल 0. का बरं? कारण की आय कॅप आणि के कॅप हे दोघे कसे आहेत परपेंडिकुलर आहे. मग जर दोन वेक्टर जर परपेंडिकुलर असेल तर त्यांचे जे डॉट प्रोडक्ट आहे ते किती असते 0. बरोबर. सिमिलरली जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 0. कारण की जे कॅप आणि के कॅप हे दोघे देखील कसे आहेत परपेंडिकुलर आहे. ओके. देन ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. ओके. देन त्यानंतर सेकंड एक कंडिशन आपण बघितली होती पुन्हा. द स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ ओके इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. बरोबर आहे. प्रॉपर्टी आपण बघितली होती. ओके. मग आता जर मी आय कॅपचे डॉट प्रोडक्ट जर केलं आय कॅप सोबत तर काय मिळेल? आपण एक प्रॉपर्टी आधी बघितली होती. आपण असं लिहिलं होतं काय की वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. हे लिहिलं आपण आधीच्या प्रॉपर्टी मध्ये. बरोबर आहे. मग सेम प्रॉपर्टी मी इथे यूज करतोय. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू काय मग मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप आणि याचे काय मिळेल आपल्याला स्क्वेअर. बरोबर आहे. पण मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप किती असते 1. व्हाय? बिकॉज आय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. युनिट वेक्टर मीन्स काय ज्याची मॅग्निट्यूड किती असते 1. ओके. मीन्स इज इक्वल टू 1 अँड 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 1 मिळेल. सिमिलरली जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू पुन्हा तीच कंडिशन आली ना वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. मग जे कॅप डॉट जे कॅप म्हणजे जे कॅपच्या मॅग्निट्यूडचे स्क्वेअर. मग जे कॅप काय आहे? जे कॅप आहे युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. मग युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड 1 म्हणजे याचे मॅग्निट्यूड 1 आणि 1 चे स्क्वेअर 1. ओके. इथे 1 मिळेल. सिमिलरली के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 1. ओके. देन तर हे जे दोन प्रॉपर्टीज आहे हे आता आपल्याला समोर कॅल्क्युलेशन मध्ये यूज करणे आहे.
आता आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करू तर आपण सिम्पली ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करू, जसं आपण 8, 9, 10 पर्यंत वगैरे केलं सेम. ठीक आहे. फक्त डॉट प्रोडक्ट करते वेळेस आपल्याला आता ह्या प्रॉपर्टीज यूज करणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करू तर ते ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करते वेळेस डॉट प्रोडक्टच्या ह्या 2 प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायच्या. ओके. आता आपण बघू या प्रॉपर्टीज यूज करून 2 वेक्टरच्या डॉट प्रोडक्ट कसं फाइंड आउट करायचं. ओके. कन्सिडर करा एक वेक्टर आहे, वेक्टर A इज इक्वल टू A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. एंड देन नेक्स्ट वेक्टर है वेक्टर B इज इक्वल टू B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप. ओके. आता या 2 वेक्टरचे आपल्याला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. प्रिव्हियसली आपण फाइंड आउट केलं होतं फॉर्म्युला यूज करून मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B इंटू कॉस ऑफ थीटा. पण तो फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला थीटा माहिती पाहिजे होता, बरोबर आहे, दोन्ही वेक्टरच्या मधला अँगल. पण जर दोन्ही वेक्टरच्या मधला जर अँगल नसेल माहिती तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस प्रॉपर्टीज यूज करून आपण दोन्ही वेक्टरच्या डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करू शकतो. ओके. मग ते कसं चेक करा. मी आता वेक्टर A डॉट वेक्टर B फाइंड आउट करतोय. वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू. ओके. मग वेक्टर A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. वेक्टर A इज इक्वल टू ऍज इट इज लिहिता मी इन ब्रॅकेट A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. देन डॉट. ओके. डॉट वेक्टर B देखील आपल्याला माहिती आहे B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप. डन. काय केलं, वेक्टर A आणि वेक्टर B च्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. देन व्यवस्थित लक्ष द्या, इथे 2 ब्रॅकेटचे आपल्याला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग डॉट प्रोडक्ट कसं फाइंड आउट करायचं व्यवस्थित लक्ष द्या. जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करतोय त्याच वेळी आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर आहे. पण मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी आपल्याला तिथे डॉट लिहायचं. ठीक. ते काय म्हणते चेक करा. इज इक्वल टू सगळ्यात आधी फर्स्ट टर्म A1 I कॅप या पूर्ण ब्रॅकेट सोबत मल्टिप्लिकेशन करेल, डॉट प्रोडक्ट करेल. ओके. डॉट प्रोडक्ट. देन मग लिहिते वेळेस काय व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात आधी A1 हा कॉन्स्टंट आहे, B1 पण कॉन्स्टंट आहे. तर A1 इंटू B1 ऍज इट इज इन A1 B1. ओके. कॉन्स्टंट. देन हियर I कॅप डॉट I कॅप. ओके. काय करता मी फर्स्ट 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन या फर्स्ट टर्मच्या या फर्स्ट टर्म सोबत मल्टिप्लिकेशन करता. ओके. देन डॉट प्रोडक्ट करतो. हियर I कॅप डॉट I कॅप. ओके. I कॅप डॉट I कॅप. डन. मी A1 I कॅप नी या B1 I कॅप सोबत डॉट प्रोडक्ट केला, इतकं मिळालं. ओके. देन आता A1 I कॅप B2 J कॅप सोबत डॉट प्रोडक्ट करेल. दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहे, प्लस इंटू प्लस प्लस. ओके. त्यानंतर A1 इंटू B2 ऍज इट इज. देन I कॅप डॉट J कॅप. ओके. डन. नेक्स्ट प्लस इंटू प्लस प्लस. त्यानंतर A1 इंटू B3 A1 B3 I कॅप डॉट K कॅप. I कॅप डॉट K कॅप. ओके. काय केलं आपण A1 I कॅप ने या तिन्ही टर्म सोबत मल्टिप्लिकेशन केलं, डॉट प्रोडक्ट केलं. ओके. देन हियर नेक्स्ट A2 J कॅप आता डॉट प्रोडक्ट करेल या तिघांसोबत. ओके. मीन्स काय म्हणतात चेक करा. A2 सॉरी पॉझिटिव्ह आहे, सेम टर्म पॉझिटिव्ह, प्लस इंटू प्लस प्लस A2 इंटू B1 A2 B1. देन J कॅप डॉट I कॅप J कॅप डॉट I कॅप. ओके. देन नेक्स्ट प्लस इंटू प्लस प्लस A2 इंटू B2 A2 B2. ओके. एंड देन J कॅप डॉट J कॅप J कॅप डॉट J कॅप. ओके. देन नेक्स्ट प्लस इंटू प्लस प्लस. देन
A2 into B3, A2 into B3, okay, and then J cap dot K cap, J cap dot K cap, ओके. त्यानंतर आता A3 कॅपने मल्टिप्लाय करू आपण, डॉट प्रोडक्ट करू आपण, प्लस इंटू प्लस प्लस, देन A3 इंटू B1 as it is A3 into B1 and then K cap dot I cap, K cap dot I cap, okay. देन त्यानंतर प्लस इंटू प्लस, ओके, इथे लिहितो आहे प्लस A3 इंटू B2, A3 B2 and K cap dot J cap, K cap dot J cap, okay. Then plus into plus plus A3 into B3, A3 into B3 K cap dot K cap, K cap dot K cap. ठीक आहे. काय केलं आपण सिम्पली जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करतोय त्याच वेळी आपण इथे डॉट प्रोडक्ट केला, ठीक आहे. फरक काय तर इथे आपण डॉट मेन्शन केलेला आहे, ओके. कॉन्स्टंट ऑलरेडी कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट आपण समोर लिहिलं आहे आणि त्यांचे बेसिक वेक्टर्स होते ज्याला आपण युनिट वेक्टर्स म्हटलं होतं ऑफ कोऑर्डिनेट एक्सिसचे, त्यांना आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलंय डॉट प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, ओके. आता आपल्याला प्रॉपर्टीज यूज करायच्या. is equal to here A1 B1 as it is, A1 B1 as it is, I cap dot I cap, प्रॉपर्टी बघितली आपण, I cap dot I cap is equal to किती होतो 1, ओके. इथे मिळेल आहे 1 प्लस A1 into B2, A1 into B2 in bracket I cap dot J cap, I cap dot J cap प्रॉपर्टी आपण मेंशन केली आहे. दोन्ही वेक्टर, दोन्ही युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे अँड डॉट प्रोडक्ट 0, बरोबर आहे. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती असतो 0, प्रॉपर्टी आपण मेंशन केली आहे. म्हणजे यांचा डॉट प्रोडक्ट किती असेल आपण मिळते आहे 0 प्लस हियर A1 B3 as it is, I cap dot K cap डॉट प्रोडक्ट 0 कारण की परपेंडिक्युलर आहे, प्रॉपर्टी आपण आधीच बघितली आहे. सेम हियर प्लस A2 B1 dot product J cap dot I cap perpendicular 0, then plus A2 B2 J cap dot J cap same vector dot product 1, okay, plus then here A2 B3 here J cap dot K cap both are perpendicular dot product 0 plus there A3 B1 I cap dot K cap dot I cap perpendicular 0, okay, plus here A3 B2 K cap dot J cap perpendicular dot product 0, okay. Then plus A3 B3 then here K cap dot K cap 1, ओके, प्रॉपर्टी आहे 1. देन त्यानंतर इज इक्वल टू A1 into B1 into 1 means A1 B1 plus A1 into B2 into 0, ओके, 0 मिळते. सेम 0 into term 0, सेम 0 into term 0. here A2 into B2 into 1 means A2 into B2 plus here A2 into B3 into 0 into term 0 into term 0 and then here A3 into B3 into 1 means A3 into B3. काय केलं आपण दोन प्रॉपर्टीज यूज केल्या. वेक्टर A डॉट वेक्टर B आपण जेव्हा फाइंड आउट केलं तर आन्सर काय मिळतं आपल्याला A1 into B1 plus A2 into B2 plus A3 into B3, ओके. आता शॉर्ट मल्टिप्लिकेशन शॉर्ट डॉट प्रोडक्ट आपल्याला करायचं नेक्स्ट न्यूमेरिकल्स मध्ये. काय करायचे असेल लक्षात आहे, जेव्हा कुठल्याही दोन वेक्टरचे आपल्याला जर डॉट प्रोडक्ट जर करायचे असेल, दोन वेक्टरचे डॉट प्रोडक्ट जर आपल्याला करायचे असेल तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं बघा,
A1 into B1, A1 into B1 plus A2 into B2, A2 into B2 plus A3 into B3, A3 into B3. ठीक आहे. म्हणजे आता समोर जे कॅल्क्युलेशन आपण करू, समोर जे डॉट प्रोडक्ट करू आपण दोन वेक्टर्सचं, तर डायरेक्ट काय करू आपण, कोएफिशिएंट ऑफ i कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ j कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ j कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ k कॅप. ओके. या प्रॉपर्टी बेस आपण डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करू. एक न्यूमेरिकल बघू. वेक्टर a डॉट वेक्टर b फाइंड आउट करायचे आहे. गिवन दिलाय वेक्टर a इज इक्वल टू 2i कॅप plus 4j cap plus k cap and vector b is equal to 3i cap plus j cap plus 2k cap. ओके. वेक्टर a आणि वेक्टर b गिवन दिलाय आणि आता आपल्याला वेक्टर a डॉट वेक्टर b फाइंड आउट करायचा आहे. ओके. वेक्टर a डॉट वेक्टर b. मग स्टार्टिंगला आपण बघितलं होतं की डॉट प्रोडक्ट जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय होता, वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b इनटू कॉस ऑफ थीटा. म्हणजे दोन्ही वेक्टरच्या मधला अँगल माहिती पाहिजे. इथे अँगल दिलेला नाही आहे तरी देखील तो म्हणतोय की वेक्टर a डॉट वेक्टर b फाइंड आउट करा. तर मग काय यूज करू आपण, प्रॉपर्टीज. बरोबर आहे. सगळ्यात आधी वेक्टर a ॲज इट इज लिहू. वेक्टर a ची व्हॅल्यू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप. देन डॉट वेक्टर b 3i cap plus j cap plus 2k cap. ओके. आता या दोन वेक्टरचे आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचे आहे. आपण प्रॉपर्टी मध्ये काय बोललो होतो, सरळ शेवटी लास्ट काय बोललो होतो आपण, की जर डॉट प्रोडक्ट करायचं असेल तर डॉट प्रोडक्ट कसं करायचं, कोएफिशिएंट ऑफ i cap इनटू कोएफिशिएंट ऑफ i cap प्लस कोएफिशिएंट ऑफ j cap इनटू कोएफिशिएंट ऑफ j cap प्लस कोएफिशिएंट ऑफ k cap इनटू कोएफिशिएंट ऑफ k cap. ओके. इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ i cap पुन्हा इथे 2 and 2 into 3 6 प्लस j कोएफिशिएंट ऑफ j cap 4 into 1 4 प्लस and 1 into 2 2. ओके. इज इक्वल टू 12. त्याच्याला आपलं वेक्टर a डॉट वेक्टर b. पुन्हा एक न्यूमेरिकल बघू. वेक्टर a and वेक्टर b चे आपल्याला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचे आहे आणि ते थीटा दिलेलं नाही आहे. ठीक. मग आता काय करू आपण, इथे प्रॉपर्टीने सॉल्व्ह करू. ठीक आहे. वेक्टर a डॉट वेक्टर b, वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर a आपल्याला माहिती आहे -i कॅप प्लस 3j कॅप मायनस 2k कॅप डॉट वेक्टर b 2i कॅप मायनस 2j कॅप मायनस 3k कॅप. काय केलं आपण, वेक्टर a आणि वेक्टर b च्या व्हॅल्यूज पुट केल्या, दोघांच्या डॉट प्रोडक्ट करायच्या. ओके. इज इक्वल टू, बघा आता डॉट प्रोडक्ट कसं करतो आपण, शॉर्ट प्रॉपर्टी यूज करून कोएफिशिएंट ऑफ i कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ j कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ j कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ k कॅप. ओके. बघू काय मिळते आहे, कोएफिशिएंट ऑफ i कॅप काय आहे -1 इनटू 2 -2 साइन ऑफ प्लस. देन हियर 3 into -2 -6 plus minus. Okay. -6. Then -2 into -3 plus 6. Okay. Then is -6 plus is cancel is equal to -2. वेक्टर a डॉट वेक्टर b ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, -2. ओके. तर या वेळी आपण प्रॉपर्टीज यूज करून दोन वेक्टरचे डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करू. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. फाइंड द अँगल बिटवीन वेक्टर a and वेक्टर b where वेक्टर a equal to -i cap plus j cap minus 2k cap and वेक्टर b is equal to i cap plus 2j cap minus k cap. ओके. काय म्हटलं त्यांनी की दोन वेक्टर गिवन दिलाय, वेक्टर a and वेक्टर b, and या दोन्ही वेक्टरच्या मधला जो अँगल आहे थीटा तो आपल्याला फाइंड आउट करण्याकरता विचारतात. मग आता सेम न्यूमेरिकल आपण आधी बघितलं, त्यामध्ये पण वेक्टर a आणि वेक्टर b त्यांनी गिवन दिलं होतं, पण सोबत त्यांनी वेक्टर a डॉट वेक्टर b ची पण व्हॅल्यू गिवन दिली होती. बरोबर आहे. पण इथे हा त्यांनी कंडिशन दिलेली नाहीये. मग आता आपण बघितलं काय की जर दोन वेक्टरच्या मधलं जर अँगल जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय होता, तो cos थीटा इज इक्वल टू वेक्टर a डॉट वेक्टर b अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b.
जर हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी हे माहिती पाहिजे, ते आपण वेक्टर वरनं काढू शकतो. पण वेक्टर ए डॉट वेक्टर बी हे माहिती नाही आहे आणि ते त्यांनी गिवन दिलेलं नाही आहे. प्रिव्हियस न्यूमेरिकल मध्ये त्यांनी दिलेलं होतं. बरोबर आहे. मग आता काय करणार, काही इशू नाही, आपण प्रॉपर्टीज यूज करून वेक्टर ए डॉट वेक्टर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. काय करतोय व्यवस्थित लक्ष द्या. जे गिवन दिलंय ते ऍज इट इज लिहू, वेक्टर ए अँड वेक्टर बी, and then त्यांचे आपण आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करू. ठीक आहे. सिन्स द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ x means coefficient of I cap minus 1 square plus y coefficient of j cap 1 square plus z minus 2 square, okay, is equal to root of minus 1 square means 1 square 1 minus 2 square 4 is equal to root of 6 magnitude of A. Similar magnitude of B find out करू आपण, and magnitude of B is equal to root of x square plus y square plus z square is equal to root of x coefficient of I cap 1 square plus y square 2 square plus z minus 1 square is equal to root of 1 square 1 plus 2 square 4 plus minus 1 square 1 is equal to root of 6. ओके, हे झालं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी माहिती आहे. आता काय माहिती पाहिजे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी. तर आपण प्रॉपर्टीज यूज करून वेक्टर ए डॉट वेक्टर बी फाइंड आउट करू शकतो. ओके, सिन्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए व्हॅल्यू पुट करा, वेक्टर ए माइनस I cap प्लस j cap माइनस 2 k cap डॉट वेक्टर बी I cap प्लस 2 j cap माइनस k cap. ठीक आहे. काय करतो आपण, वेक्टर ए डॉट वेक्टर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. वेक्टर ए आणि वेक्टर बी ची व्हॅल्यू आपण तिथे पुट केले. ठीक आहे. आता या दोघांचे डॉट प्रोडक्ट करू. डॉट प्रोडक्ट आपण प्रॉपर्टी यूज करून करू. ठीक आहे. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करत बसायचे नाही. ओके, इज इक्वल टू, मग काय बोललो प्रॉपर्टी, काय करणार आहे, कोएफिशिएंट ऑफ I cap इनटू कोएफिशिएंट ऑफ I cap. ओके, मींस माइनस 1 इनटू 1 माइनस 1 साइन ऑफ प्लस 1 इनटू 2 साइन ऑफ प्लस एंड माइनस 2 into minus 1 plus 2. Okay, this is equal to here 2 plus 2 4 minus 1 3. Okay, means vector A dot vector B is equal to किती म्हटलं आहे 3. ओके, डन. त्यानंतर बघा ना, इथे हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर वेक्टर A डॉट वेक्टर B माहिती पाहिजे, माहिती आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B माहिती पाहिजे, माहिती आहे. आता तो फॉर्म्युला आपण यूज करू. ठीक आहे. आधी लिहिणे आहे थीटा. ओके, लेट थीटा बी द एंगल बिटवीन वेक्टर ए एंड वेक्टर बी. वेक्टर ए एंड वेक्टर बी च्या मध्ये जो एंगल आहे त्याला आपण थीटा डिनोट करतोय. व्हॅल्यूज पुट करू आपण. ठीक आहे. सो फॉर्म्युला यूज करू. काय फॉर्म्युला आहे, cos थीटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी 3, okay, upon magnitude of vector A root of 6. Here magnitude of vector B root of 6 is equal to 3 upon root of 6 into root of 6 means root of 6 का स्क्वेअर होईल. म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल 6 राहील. ओके, मीन्स काय मिळते आहे, the cos of theta is equal to here 1/2 3 into 6. डन. cos थीटा इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 1/2. cos थीटा ची व्हॅल्यू नव्हती विचारली, त्याने थीटा ची व्हॅल्यू विचारली होती. अँगल बिटवीन बोथ वेक्टर्स. ओके, थीटा. तो cos थीटा इज इक्वल टू 1/2 मिळाला. इथे काय दिसतंय, cos ऑफ थीटा. cos जर इक्वल टू च्या अलीकडे cos आहे तर पलीकडे पण cos अरेंज करा. ओके, राइट हँड साइडला. मग 1/2 च्या ऐवजी आपण cos अरेंज करू शकतो का, हो. cos π/3 इज इक्वल टू किती होईल आहे 1/2. बरोबर आहे. म्हणजे मी इथे लिहितो आहे here, therefore cos theta is equal to
cos of pi by 3. ओके, cos pi by 3 is 60. ओके, इज इक्वल टू 1/2 होतो, तो 1/2 च्या ऐवजी मी cos pi by 3 लिहिलाय. मग इथे cos theta is equal to cos pi by 3 आहे. ओके, म्हणजे theta is equal to किती आहे? pi by 3. ओके, therefore theta is equal to pi by 3. ओके, तर दोन वेक्टरच्या मधला जो अँगल आहे तो किती आहे? pi by 3 means 60 डिग्री. नेक्स्ट न्यूमेरिकल, show that the vector A and vector B are perpendicular to each other where vector A is equal to 3i cap plus 5j cap minus 7k cap and vector B is equal to 7i cap plus 3k cap. ओके, काय म्हणतो तो? त्याचे वेक्टर A आणि वेक्टर B आहे हे परपेंडिकुलर आहे हे शो करायचे. मग आता दोन वेक्टर परपेंडिकुलर आहे शो कसं करू आपण? तो ऑब्वियस आहे, जर दोन वेक्टर परपेंडिकुलर असेल तर त्यांच्या मधला अँगल किती असेल? 90 डिग्री. बरोबर आहे, म्हणजे या दोन वेक्टरच्या मधला जो अँगल आहे तो 90 डिग्री आपल्याला शो करायचा आहे. मग त्याकरिता थीटा इज इक्वल टू 90 फाइंड आउट करायची आवश्यकता नाही. आपण एक प्रॉपर्टी यूज करू. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलंय. काय प्रॉपर्टीज मध्ये की जर दोन वेक्टर जर परपेंडिकुलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? 0. बरोबर आहे, जर दोन वेक्टर परपेंडिकुलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असेल. इथे व्यवस्थित लक्ष द्या. जर वेक्टर A आणि वेक्टर B जर हे खरंच जर परपेंडिकुलर असेल तर यांचे पण डॉट प्रोडक्ट किती मिळाला पाहिजे आपल्याला? 0. जर वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू 0 भेटत असेल तर वेक्टर A आणि वेक्टर B काय आहे? परपेंडिकुलर, अदरवाइज नाही. ओके, आता चेक करू वेक्टर A आणि वेक्टर B चे डॉट प्रोडक्ट 0 मिळते की नाही. ओके, देख सोल्युशन मध्ये जे गिवन आहे ते ऍज इट इज लिहिणे आहे. ओके, एंड देन आता दोघांचे डॉट प्रोडक्ट 0 शो करायचे. ओके, डायरेक्ट लिहायचं नाही आहे. ओके, म्हणजे वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू इथे 0 लिहायचं नाही आहे, याला सॉल्व करायचं. वेक्टर A ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 3i कॅप प्लस 5j कॅप मायनस 7k कॅप डॉट वेक्टर B ची व्हॅल्यू पुट करतो. काय आहे? 7i कॅप प्लस 3k कॅप. इथे j ची टर्म मिसिंग आहे. बरोबर आहे, j नाहीये तिथे, तर j तिथे लिहितोय मी प्लस 0j कॅप प्लस 0j कॅप प्लस अँड देन 3k कॅप. काय केलं आपण वेक्टर A ची व्हॅल्यू पुट केली आहे डॉट वेक्टर B ची व्हॅल्यू पुट केली आहे. वेक्टर B मध्ये j ची टर्म नव्हती तर मी 0j कॅप लिहिला. ओके, आता देख या दोन वेक्टरचे आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचे आहे. काय करणार आपल्याला? प्रॉपर्टीज यूज करणार. प्रॉपर्टी काय होता? कोएफिशिएंट ऑफ i कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ j कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ j कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ k कॅप. चेक करू काय मिळतं. इज इक्वल टू हियर 3 इनटू 7 21 sin of plus then here 5 into 0 sin of plus and then minus 7 into 3 minus 21 plus minus 21. Okay, then here 21 minus 21 get cancel 0. Okay, and 0 means काय मिळतं आहे? वेक्टर A डॉट वेक्टर B is equal to 0. काय बोललो आपण? जर वेक्टर A आणि वेक्टर B चा डॉट प्रोडक्ट जर 0 भेटत असेल तर याचा अर्थ वेक्टर A and वेक्टर B कसे असेल? परपेंडिकुलर. का बरं? कारण की आपण प्रॉपर्टी बघितली आहे की दोन परपेंडिकुलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती मिळतो आपल्याला? 0 मिळतो. बरोबर आहे, मग इथे लिहिले आहे. ठीक आहे, देयरफॉर द वेक्टर A इज परपेंडिकुलर टू वेक्टर B. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ vector A equal to 6i cap plus mj cap minus k cap and vector B equal to 2i cap minus j cap plus 4k cap are perpendicular to each other. काय म्हणतो? दोन वेक्टर आहे, वेक्टर A आणि वेक्टर B जे गिवन दिलेले आहेत. त्यामध्ये एक अननोन आहे. वेक्टर A मध्ये एक अननोन आहे m. त्या m ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग कुठल्याही अननोन ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काही गिवन डेटा माहिती पाहिजे, गिवन कंडिशन्स माहिती पाहिजे. मग त्याने सांगितलं आहे की वेक्टर A आणि वेक्टर B हे काय आहे? परपेंडिकुलर आहे. मग ऑलरेडी आपण प्रॉपर्टी बघितली आहे की जर कुठलेही दोन वेक्टर जर परपेंडिकुलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? 0. बरोबर, हे ऑलरेडी त्यांनी गिवन दिलंय की वेक्टर A आणि वेक्टर B परपेंडिकुलर आहे.
म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचे डॉट प्रोडक्ट किती असेल 0. बरोबर आहे. जे गिवन आहे ते ऍज इट इज लिहू गिवन. ओके, पुन्हा काय गिवन दिलं आहे की वेक्टर ए काय आहे परपेंडिक्युलर टू वेक्टर बी आहे. मग जर वेक्टर ए परपेंडिक्युलर असेल वेक्टर बी ला तर आपण लिहू शकतो आहे देअरफॉर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0. आपण 0 लिहू शकतो आहे. बरोबर आहे, कारण की त्याने सांगितलं की दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहेत. ओके, देख आता व्हॅल्यूज पुट करा. वेक्टर ए चे वेक्टर ए इज इक्वल टू पुट करतोय मी काय आहे 6i कॅप प्लस m j कॅप मायनस k कॅप डॉट वेक्टर बी पण पुट करतोय मी 2i कॅप मायनस j कॅप प्लस 4k कॅप. ओके, त्यानंतर आता इज इक्वल टू 0. आता या दोन वेक्टरचे आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचे. बरोबर आहे. मग आता या दोन वेक्टरचे डॉट प्रोडक्ट करायचे असेल तर प्रॉपर्टीज यूज करू. प्रॉपर्टी काय म्हणतोय कोएफिशिएंट ऑफ i कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ j कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ j कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप इनटू कोएफिशिएंट ऑफ k कॅप. ओके, मग इथे 6 इनटू 2 12 sin ऑफ प्लस m इनटू -1 minus n म्हणजे प्लस मायनस n. here -1 into 4 minus 4 is equal to 0. okay, then here 12 minus 4 means 8 minus n is equal to 0. okay, means m निगेटिव्ह पलीकडे पॉझिटिव्ह म्हणजे काय मिळेल 8 is equal to n म्हणजे therefore what m is equal to 8 म्हणजे m ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 8. ओके, तर या वेळी आपण प्रॉपर्टीज यूज करून न्यूमेरिकल सॉल्व करत आहे. ठीक आहे, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. काय की जर कुठलेही दोन वेक्टर्स ओके जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो 0. ओके, आणि जर सेम इटसेल्फ सोबत जर आपण मल्टिप्लिकेशन करत असेल मीन्स डॉट प्रोडक्ट करत असेल तर आन्सर किती येते मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर. आजच्या या पूर्ण टॉपिक वरती मीन्स डॉट प्रोडक्ट वरती मी काही न्यूमेरिकल तुम्हाला देतो आहे सॉल्व करण्याकरिता. त्याचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे. ओके.